तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये। तर ह्या व्हिडिओमध्ये आपण फ्री एनर्जी म्हणजे सोलर पॅनल आपण पाठीमागच्या व्हिडिओमध्ये बघितलं की फ्री एनर्जीमध्ये ह्या टॉपिकवरती पवन ऊर्जा जे गुडे पाचगणी पठारावरती मोठा प्लांट आहे तर त्याचा आपण एक व्हिडिओ बनवला होता। तर आता आपला नेक्स्ट आहे की सोलर पॅनल। तर हे कसं काम करते आपण बघूया। आणखीन माझ्याजवळ एक दोन पॅनल आहेत, ते एकमेकांना मी जोडून घेतलेत। आणखीन हे छोटा पॅनल आहे आणि दुसरा एक मोठा पॅनल आहे की एक मिनटं मी दाखवतो। तर हा मोठा पॅनल आहे। ह्याचा आपण व्होल्टेज आता इंडोरमध्ये तर आपल्या पुढच्या येणाऱ्या व्हिडिओमध्ये आपण ह्या मोठ्या पॅनेलचा आणि छोट्या पॅनेलचा त्या उपयोग करणार आहे। तर आपण ह्या छोट्या पॅनेलचा व्होल्टेज किती आहे इंडोरमध्ये ते चेक करूया। आणखीन मोठ्या पॅनेलचं मल्टीमीटर मी ऑन करून घेतो। Already on. Auto mode. Resistance measurement. Auto mode. हात लागल्यामुळे रेजिस्टन्स मेजरमेंट चालू झालेलं। आपण Hello Lucy. Hello. Auto mode. Auto mode. Auto mode. Resistance measurement. Hello Lucy. Hello. Auto mode. Auto mode. DC 6.93 volt. DC 6.91 volt. 6.9 6.1 असं व्होल्टेज आपल्याला इथं भेटते इंडोरमध्ये। आणि जर आउटडोअरमध्ये असेल तर जास्त भेटलं पाहिजे। अपेक्षा DC 7.01 volt. 7 झालं। तर असं आहे आपण Auto mode. येणाऱ्या पुढच्या व्हिडिओमध्ये आपण ह्या छोट्या पॅनलचा उपयोग करणार आहे। 7 8 9 पण जाते आणि आपण ह्याला प्रॉब्लेम एवढाच आहे ना की एम्पियर कमी असणार आहे ह्याचं। तर आपण मी ह्याला खाली ठेवून घेतो आणि आपण हा मोठ्या पॅनलचं व्होल्टेज चेक करूया इंडोरमध्ये आणि नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी आउटडोअरचं चेक करेल। ह्याचं टेम्परेचर म्हणजे ज्यावेळेला उन्हामध्ये पॅनल काम करेल त्यावेळेला 52 अंश सेल्सिअस मध्ये काम करू शकतो। आणखीन ह्याचं फुल पिकअप म्हणजे ज्यावेळेला जास्त ऊन असतं आहे त्यावेळेला संपूर्ण 62 वॉट 67 वॉट असं व्होल्टेज वॉट आपण घेऊ शकतो। म्हणजे 24 वोल्ट आणि 4 एम्पियर आपण 4 ते 5 एम्पियर घेऊ शकतो। आणि पाठीमागं तुम्हाला मी दाखवायचा प्रयत्न करतो की इथे पाठीमागं इथे त्याला नॉब आहेत की तिथून आपल्याला आउटपुट व्होल्टेज भेटणार आहे। तर मी काय करतो असं पॅनल उभा करतो। आणखीन पॅनल उभा केल्यानंतर ना तुम्हाला मी घरामध्येच छोटंसं हे दाखवायचा प्रयत्न करतो की व्होल्टेज किती तयार होते इथं।
हॅलो लुसी. Hello. ऑटो मोड. Auto mode. तर आता आपण चेक करूया. Resistance measurement. हॅलो लुसी. Hello. ऑटो मोड. Auto mode. Auto mode. EC 15.01 volt. EC 14.99 volt. 14-15 व्होल्टेज भेटते आपल्या घरामध्ये. आणि हॅलो Auto mode. हॅलो लुसी. Auto mode. हॅलो लुसी. Hello. ऑटो मोड. Auto mode. आपण ते काहीतरी टच केलं की मोड चेंज होते त्याचा. EC 14.86 volt. 14.8 आहे. तर आपण अशा प्रकारे Auto mode. प्रकारे आपण समोर येणाऱ्या व्हिडिओमध्ये या पॅनलचा उपयोग करणार आहे. तर व्हिडिओ कशी वाटली सांगा. आणि व्हिडिओ जर आवडली तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. ठीक आहे. धन्यवाद.